ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಶ್ರೀ 24 ನ್ಯೂಸ್. ಬೀದರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಮನನಗರ ತಾಲೂಕಿನ ಹಾಲಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಹತ್ತಿರದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಸತತವಾಗಿ ಸುರಿದ ಭಾರೀ ಮಳೆಯಿಂದ ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದ್ದು ಅಪಾರ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಅಳಲನ್ನು ತೋಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಳೆ ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು. ಸುಮಾರು 200 ಎಕರೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜಮೀನು ಜಲಾವೃತಗೊಂಡಿದ್ದು ಶೀಘ್ರ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ರೈತರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ವರದಿ ಪ್ರಭುಲಿಂಗ मटवती, श्री 24 न्यूज कन्नड, औराद. ब्रिज कम बॅरेज वरून पाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय आणि भरपूर लोकांचं नुकसान झालंय. नदीच्या कडेला असलेले मोटरे पण चालल्यात, बॅलर चालल्यात आणि कमीत कमी मला असं वाटतं की 200 एकर नुकसान झालंय. रात्रपासून तर आतापर्यंत कमीत कमी 200 एकर पाण्यामध्ये आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अजून वरून पाणी कंटिन्यू चालू आहे. अजून किती जाते काही माहिती नाही का नाही, पण पाणी तर भरपूर 1 तासाच्या वर आलो होतो, मी बघितलो, पण ब्रिजून चाललं नव्हतं. आता 1 तास झालं, आता वरून चालले पाणी, अजून वरून कंटिन्यू चालू आहे. विनंती करून सांगतो की तहसीलदार सर आणि डीसी मॅडम आणि ईश्वर साहेब येऊन आमच्या ब्रिज कम बॅरेजला व्हिजिट करा, ही माझी नम्र विनंती. एमपी साहेब सागर खंडरे त्यांनी सगळे येऊन बघा किती नुकसान झाले का नाही, सर्व सर्वे करून कुणाचं का नुकसान झालं ते सगळं गव्हर्नमेंट कोण आम्हाला भरपाई करून द्यावा, ही विनंती आमची. तुमच्या MLA ला तुम्ही काय कळलं का? नाही, अजून त्यांना कन्फर्म झालं नाही, पण आता कळणार. आता आमच्या इथं तलाठीला फोन केलं होतं, बिजी मन दाखिललंय. आता इथून आम्ही ॲक्शन घेणार आहे आणि विनंती करून सांगतो की ईश्वर साहेब आणि डीसी मॅडम येऊन इथं बघा. हे डॅमचं पाणी औरादला जाते ना? हां, इथून डॅमचं पाणी औरादला जाते. ಹಾಲಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ವಿಸಿಟ್ ಬಂದು ಯಾರಾದರೂ ಬಂದು ಇವರು ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಒತ್ತಾಯ ಇದೆಯಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಆಗಬೇಕಂತ ಇವ್ರ ಕಳ್ಕಳಿ ಇದೆ. ಅದರ ಜೊತೆನೆ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತಿಷ್ಟು ಹೊಲಗಳು ಹೋಗಿದೆ. ಬನ್ನಿ. पुरा गेल्या उसामध्ये पाणी आहे, गावामध्ये पाणी आहे आणि तिकडे भरपूर याच्यामध्ये पुरामध्ये सगळं पाणी. त्यामध्ये जा ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಕಮೆಂಟ್, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿ.